खरंच घंटनचं पैसे भावाने काहीकडूनच शेरडाचं करडाचं कोंबड्याचं घेऊन गेला बहुतेक इकडूनच पैसे घेऊन गेल्या भावाचं नाव करून घंटन केला ऐका गड्या आम्ही का त्या रामाचा अंश पण आमच्या दुःखाचं मूळ कारण रामाचा अंश आहे याचा आम्हाला विसर पडलाय आणि विसरला की हानी विसरले विसरले दया थोर झाले हानी पचतेल खाणे चौऱ्याऐंशी तुमच्या आयुष्यातल्या दुःखाचं मूळ कारण आपण त्या रामाचा अंश याची आपल्याला विसर हे आपण विसरून गेलो बहुतेक त्या कारणे आपण प्रचंड दुःखात महाराज आजार सांगितल्यानं आजार बरा होतो त्याच्यावर काहीतरी उपाय आम्ही दुःखात आहे ह्याची आम्हाला जाणीव आहे फक्त हे ह्या दुःखाच्या आम्हाला नेमकं मिळू काय ऐका दुःखाच्या बदल्यात सुखही मिळवता येतं
दुःखाच्या बदल्यात समाधान मिळवता येतं. ऐक, देहासाठी मिळवलं त्याचं नाव सुख आहे आणि मनासाठी मिळवलं जातं त्याचं नाव समाधान. सुखी व्हायचं असेल तर एक पत्ता, आपला तो एक देव तेने विन जीवा सुख. सुखी राहायचं असेल तर देवाला आपलं महाराज सुखाचा पत्ता सांगितला तसाच समाधानाचा. समाधानाचे दोन कोण. पहिलं समाधानी राहायचं असेल तर पहिला परिस्थिती बदलू शकत नसाल तर मनस्थिती बदला. समाधानी काय म्हणा, परिस्थिती बदलू शकत नसाल तर मनस्थिती बदला. समाधानी महाराज परिस्थिती आणि मनस्थिती. परिस्थिती बदलणं मावली तो आपल्या हातात नसतंच, पण आपण आपली मनस्थिती बदलून जगू शकतो. शेजाऱ्यानं भला मोठा बंगला बांधला म्हणून रडत रडत जगण्यापेक्षा त्याच्या बंगल्याची जिथं सावली पडते तिथं बाज टाकल्यानंतर ज्याला त्या बाजेवर झोप येईल तो समाधान. नाहीतर त्याच्या वास्तशांती शेजाऱ्या पोटात दुखायला लागलं तो किती समाधान असतं. आणि आणखी ऐका, ह्या संबंध जगाचा जर विचार केला जाता तर ह्या जगातली 50% माणसं आपल्यापेक्षा गरीब आहेत. ह्या जगातली 50% माणसं आपल्यापेक्षा दारिद्र्यात आयुष्य जगतायत. ह्या जगातली 50% माणसं आपल्यापेक्षा जास्त दुःखात आहेत. आणि आपल्यापेक्षा जास्त दुःख बघायचं असेल, तुम्हाला जर दिवसभर आपल्यापेक्षा जास्त दुःख बघायला नाही मिळालं तर माझं स्वच्छ मत आहे, कधीतरी एकदा एखाद्या भल्या मोठ्या हॉस्पिटल समोर जाऊन एक तासभर बसा. त्या हॉस्पिटल समोर गेल्यानंतर लक्षात येईल माणसं इथे श्वासासाठी पैसे मोजतायत, माणसं इथे आयुष्यासाठी प्रचंड जगतायत. आपल्यापेक्षा दारिद्र्यात बरीच माणसं जगतायत, आपल्यापेक्षा वाईट आयुष्य बरीच माणसं जगतायत. आपली अडचण अशी आपण पाठीमागं असणाऱ्या 50% लोकांकडे बघून जगत नाही, आपण आपल्या पुढे असणाऱ्या 50% लोकांकडे बघून जगतोय. आणि जो माणूस तुलनेच्या विचित्र खेळात अडकला तो कधीच समाधानी राहू शकतो. भगवंताने ज्याला त्याला आपापलं प्रारब्ध अन्न मान धन हे तो प्रारब्ध. कुणाला श्रीमंत रामाच्या हातात, कुणाला किती समाधान रामाच्या हातात, कुणाला किती सशक्त रामाच्या हातात, कुणाला किती आयुष्य रामाच्या हातात. इतरांचं धन दौलत बघून जळू नका, इतरांचं आयुष्य बघून जळू नका. कदाचित तुम्हाला मिळालेलं आयुष्य हे सुद्धा अनेक जणांचं स्वप्न नाही. तुमच्यासारखी गाडी असेल असं बहुतेकांचं स्वप्न आहे, तुमच्यासारखं घर असावं असं बहुतेकांचं स्वप्न आहे, तुमच्यासारखं आयुष्य मिळावं असं बहुतेकांचं स्वप्न आहे. पण एक आहे, तुमचं तुमच्या आयुष्यावर प्रेम. कारण तुम्ही तुमच्या आयुष्याकडे बघून जगायचं सोडून दिले. तुम्ही इतरांच्या आयुष्याची तुलना तुमच्या आयुष्याबरोबर करायला लागलाय. रामाच्या दरबारात येऊन बसलाय तर एवढं वाक्य बारकाई नाही का? स्वतःच्या आयुष्यावर भरभरून प्रेम, स्वतःच्या आयुष्याला प्रचंड चांगलं महाराज. समाधानी राहायचे दोन. पहिला विचारा वाचून न परिस्थिती बदलू शकत नसाल तर मनस. आणि समाधानाचा दुसरा पत्ता सदा नामघोष. करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. ऐका, या कलियुगाचा जर विचार
नामस्मरणाशिवाय तुम्हाला समाधान मिळणार तसं पाहता देवाकडे जाण्याची भक्ती करण्याची देवापर्यंत पोहोचण्याची अनेक त्यातला सगळ्यात पवित्र मार्ग भक्ती मार्गातही नवविध त्या नवविध भक्तीपैकी नाम सगळ्यात पवित्र मार्ग म्हणून जगाच्या बापाकडे जाण्यासाठी आणि आयुष्यभर समाधान एक करा काय तुम्ही आयुष्यभर नामस्मरण घ्या महाराज नामस्मरण घ्यायला अडचण नाही फक्त एक चालू काळात त्या 1.5 GB मुळे आमच्याकडे वेळ नाही तर नामस्मरणाला काय आम्ही नामस्मरण घेतलेला असतं लेकरांना ऐका विशिष्ट वेळ काढून नामस्मरण घ्यावं असं काही नाही कामामध्ये काम काही म्हणा राम न लगत सायास जावे वनंत सुखे तो घरा नारायण फक्त एक तेवढ्यासाठी ठाईच बैस करा एक चित्त का करू चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ समाधानी राहायचं असेल तर रामाचं भजन करा समाधानी राहायचं असेल तर पांडुरंगाचं नामस्मरण करा महाराज नामस्मरण करू पण नाम आमचा काय तेव्हा उत्तर
घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे विटेवरच्या मालकाचं नामस्मरण त्या विटेवरच्या मालकाचं भजन करा त्याने फायदा काय होईल त्याने संसाराची तुटी होईल आयुष्य जगत असताना आयुष्यातल्या संसारातल्या इतर गोष्टी कमवणार असाल तर लक्षात ठेवा येरते माईके दुःखाची जननी नाही आदी अंती अवसान म्हणून कमवत असताना असं काहीतरी कमवा ऐसा लाभ विठ्ठल पायी पढे महाराज नामस्मरणानं त्याच्या पायाला मिठी मारा असं एखादं उदाहरण एक काय म्हणून विचारता नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखील जने जने त्याचं नाव घेतलं त्याने त्याचा उद्धार शबरीने नाव शबरीचा उद्धार केला बघ प्रल्हादाने नाव प्रल्हादाचा उद्धार मीरेने नाव त्याने तिचाही उद्धार केला आणि हे एवढे सांगत असताना आणखी एक नाव फक्त जोडून देतो थांबतो नामस्मरण केल्यानंतर कुणाचा उद्धार झाला ऐका त्या सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यामध्ये गोंदवले नावाचे तीर्थक्षेत्र आहे त्या गोंदवल्यामध्ये एक अधिकारी संत होऊन गेले नाव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद श्रीमंत सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज जसा ज्ञानोपरायणाने हरिपाठ लिहिला तसा गोंदवलेकर महाराजांनी रामपाठ लिहिला आणि त्या राम जगाच्या बापाच्या नामस्मरणाचं महत्व सांगत असताना गोंदवलेकर महाराज शेवटी असं लिहून जातात विरोध भक्तीने रावण वैकुंठपदी पाविला श्रीराम म्हणजे शबरीला मुक्ती दिली यात काय नाही त्या प्रल्हादाला मोक्ष दिला यात काय नाही प्रभू रामचंद्राने शेवटी ज्या रावणाने त्यांना विरोध त्या रावणाला चांगल्याची तर यादी सांगेनच पण रावणाबद्दल शेवटी रावण मरत प्रभू रामचंद्राने रावणाकडे बघितलं आणि रावणाला विचारलं रावणा बोल तुला काय रावण हसला आणि प्रभू रामचंद्राला त्याने विचारलं रामा मागावं म्हटलं तर काय कोणतीच कमतरता नाही तुला माहिती असेल नसेल रामा 7 कोटी सोन्याचे घर आहेत एका एका घराला 3 चौकटी आहेत आणि एका एका चौकटीला 22.5 सेंटीमीटर सोनं घरी गेल्या हिशोब करा 7 कोटी सोन्याची एका एका घराला 3 चौकटी एका एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं 9 ग्रहाच्या पायऱ्या करतो मग जाऊन सिंहासनावर बसतो देवाचा राजा इंद्र माझ्या डोक्यावर छत धरून उभा राहतो ब्रह्मदेव माझी देवपूजा करतो वायुदेव माझं नगर झाडतो मेघराजा माझ्याकडे पाणी भरतो गणपती माझी गाढवं वळतो खंडोबा माझी दाढी करतो एवढा माझा अधिक रामा अजून एक वाक्य सांगतो काय मागू तुझ्या सीतेपेक्षा माझी मंदोदरी सुंदर आहे
राम म्हणला बाकी सगळं राहू दे, शेवट म्हणला तेवढं वाक्य फक्त डबल तुझ्या सीतेपेक्षा माझी मंदोदरी सुंदर आहे. राम प्रभूने विचारलं, रावणा जर माझ्या सीतेपेक्षा तुझी मंदोदरी सुंदर होती तर तू माझी काय पळावली बरं, तुला 80,000 मला एकच. बरोबर, मी एक पत्नी, एक बाणी, एक वचन एवढा असताना सुद्धा रावणा तू माझी बायको पळवलीच कशासाठी? रावणाने प्रभू रामचंद्राकडे बघितलं आणि सांगितलं, रामा नसती पळवली, पण मी एक दिवशी माझ्या नगरीतलं सबंध सोनं बघितलं आणि मग माझ्या लक्षात आलं, काय ज्या सोन्या राम नाही त्या सोन्या राम नाही. काय म्हणते? सगळं सोनं बघितल्यानंतर मला कळालं, काय ज्या सोन्या राम त्या सोन्या राम नाही. मी ठरवलं मरेपर्यंत एकदा तरी राम गमवल्याशिवाय मरायचं नाही. म्हणून मी नारद महर्षींना विचारलं, मला राम मिळवायचा आहे, मला राम कमवायचा आहे, सांगा त्याच्यासाठी मी काय करू? नारद महर्षींनी उत्तर दिलं, रावणा राम कमवायचा असेल तर दोन मार्ग, एक तर रामाचं भजन, नाही तर रामाबरोबर भांडण कर. म्हणला भजन काय माझ्याच्याने जमलं नाही, मी भांडण करायचा निर्णय घेतला. त्यात मी नारद महर्षींनाच विचारलं, काय केल्यावर देव माझ्या बरोबर भांडण? बहुतेक कोण कुणाबरोबर कसा भांडण हे ज्याला माहिती आहे त्याला नारद म्हणायचं. आणि गावोगाव हे 10-20 गडी जिवंत आहेत, सगळेच नारद मेले कशाचा भाग नाही. कुणाच्या कळवंडी कशाला केल्या हे ज्याला बरोबर कळतं त्याला, आणि आज मी जिवंत आहे नाही असं नारदांना सांगितलं. त्यात काय असतं? देवाने तुझ्या बरोबर भांडावं ह्याच्यासाठी एक कर, काय त्याची बायकोच पळव. नारद महर्षींनी सांगितलं म्हणून तुझ्या दारात पण रामा एवढा सत्ताधीश असताना सुद्धा मी तुझ्या दारात भिकारी म्हणून उभा राहिलो होतो. काही जणांच्या गळ्यात एकच चैन तरी सुद्धा ते तुझ्या समोर उभा राहताना तिसऱ्या गुंडीतून सोन्याची साखळी बाहेर काढतात. त्यांना निरोप दे, रामा पुढे उभा राहताना सोन्याची साखळी बाहेर काढायची नसते, कारण ती किती दिवस तुमच्या गळ्यात ठेवायची आणि कोणत्या दिवशी भाऊकीला काढायला लावायची हे रामाच्या हातात आहे. म्हणून का कोणाष्टो पण माणसं ती बरं समोर घेऊन येतात. मी सोनं घेऊन आलो नव्हतो, मी तुझ्या दारात भिकारी म्हणून उभा राहिलो होतो. थांब रामा, आणखी तुला निरोप द्यायचा आहे, तुला एक गोष्ट सांगायची. मी तुझ्या दारात उभा राहिलो, पण लक्ष्मण रेषा बघून मी थांबलो होतो. मला सांग मी लक्ष्मण रेषा ओलांडून आत का सीता लक्ष्मण रेषा ओलांडून बाहेर? आणि एवढं ध्यानात ठेवायचं, सीता जोपर्यंत लक्ष्मण रेषा ओलांडत नाही तोपर्यंत तिच्या आबरूला कसलाच धोका नाही. पण अलीकडच्या सीता स्वतः लक्ष्मण रेषा ओलांडायला लागल्या. आईयाकडे, इष्यकडे, आरतीबाई टेलरकडे असं म्हणून जगायला लागल्या. प्रसिद्धीसाठी नको ते अंग विक्षेप करून रील्स तयार करायला लागल्या.
ज्या महाराष्ट्राच्या मातेला माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजीराजे भोसले धर्मवीर संभाजीराजे भोसले यांच्यासारखा वसावा त्या महाराष्ट्रातल्या घरातल्या चांगल्या घरंदाज घरातल्या स्त्रिया सुद्धा सध्या डीजेच्या पुढे नाचायला बहुतेक हा धर्माचा होणारा संहार. पण रामा तू त्यांना सांग सीता जोपर्यंत मर्यादेत तोपर्यंत सीता सुरक्षित आहे. मी सीतेला घेऊन पळालो तेव्हा रावण बाई घेऊन ए ज्या मातेला तुझा पाय लागला होता त्या मातेला माझा पाय लागला. माझ्या मनातली वासना जळून गेली. मी सीतेला हात मारताना सुद्धा माय भिक्षाम देही म्हणून हात मारली. मी सीतेला घेऊन पळत होतो तेव्हा जग म्हणत होतं रावण बाई. मी माझ्या मनाला सांगत होतो मी माझी आई घेऊन पळतोय. रामा सीता जिवंत मिळाली हा तुझा पुरुषार्थ पण सीता पवित्र मिळाली हा या रावणाचा संयम आहे. रामा आज काहीतरी माग आयुष्यभर विरोधी भावनेनं पण मी तुझं नाव आणि त्याचा फायदा असाच झाला रामा जे तुझ्या बापाला राक्षस असून मी साधलं. राजा दशरथाने तुला जन्म दिला पण मरताना त्याला राम नाही दिसला. मी राक्षस म्हणून जन्माला आलो पण देवा जगातलं सगळ्यात पवित्र मरण आज हा रावण मरतोय. मरत असताना तुझा पाय माझ्या हातात आहे आणि तुझा हात माझ्या मस्तकावर आहे. मला कळालं होतं आयुष्यात असं काहीतरी कमवावं लागेल. आईचा लाभ बाधा गाठी विठ्ठल पायी पडेल. आणि मला हेही माहिती होतं नामा परते साधन नाही जे तू करेशी अनेक काही. नाम संकीर्तन साधन जळजळील पापे जन्मांतरीची. या न्यायाने मी तुझं भजन ऐका रामाच्या पायाला मिठी मारली. त्याचं भजन हा एकमेव मार्ग म्हणून कीर्तनात जमलेले स्त्री पुरुष सगळ्यांनी दोन्ही हात वर सगळ्यांनी वर. स्त्री असाल पुरुष असाल स्त्री असाल पुरुष असाल दोन्ही हात वर मोठ्या प्रेमाने रघुनंदनाचं भजन करा. रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम. रघुपती राघव मना बसलेले मना सीता. रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम.
संसाराची तुटी आईचा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी नामा परते साधन नाही जे तू करशी अनेक काही धावत्या वेगामध्ये स्पष्टीकरणाचे उच्चाराचे अभंगाच्या 3 चरणाचा अर्थ सांगून झाला मला दिलेली वेळ संपून अर्धा तास जास्त झाला बहुतेक अर्धा तास उशिरा सुरू झाल्या कारणे अर्धा तास जास्तीचा घेतला अतिशय मनापासून समस्त ग्रामस्थ सर्कलवाडी तुम्ही सर्वांनी ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे दिली त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो पाठीमागील काही दिवसापूर्वी आदरणीय योगीजी महाराज यादव यांनी संपर्क केला त्यांनी सांगितलं महाराज सर्कलवाडीमध्ये तुम्हाला सेवा करायची त्यानंतर आदरणीय विजयरावजी निंबाळकर त्यांनी संपर्क केला त्यांनी सांगितलं महाराज शंभू चरित्र सांगायचं आता त्यात अडचण अशी दादा सांगायला हरकत नाही पण एवढ्या बंदिस्त खोलीमध्ये शंभू चरित्र सांगावं अशी माझी मानसिकता कधीतरी मोकळ्या मैदानामध्ये कधी वेळ आला तर निश्चित शंभू चरित्र सांगेन मनापासून ज्यांनी आजची ही सेवा माझ्यासारख्या पामराच्या पदरात बहुतेक आजच्या सेवेचे सौजन्य मॉर्निंग ग्रुप सर्कलवाडी यांनी सौजन्य दिलं त्या ग्रुपमधल्या सर्व सदस्यांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो ज्यांच्या प्रेरणेने ज्यांच्या आशीर्वादाने हा सोहळा या ठिकाणी उपस्थित होतोय त्या सर्व गुरुजनांच्या गुरुजनांच्या चरणावरती नतमस्तक होतो सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होत असतानाच सद्गुरू श्री जोग महाराज यांच्या पवित्र पावन भूमीमध्ये स्वतःच अध्ययन करून तथा वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन समस्त महाराष्ट्रावर ज्यांनी स्वतःच्या आयुष्याचं समर्पण देऊन संप्रदायाचा प्रचार प्रसार चालवलाय अशी आदरणीय श्री गुरु अखिलानंद महाराज त्यांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो त्यांच्या चरणावरती नतमस्तक होत असताना युवा कीर्तनकार केतनदादा तुमच्या चरणावर नतमस्तक होतो कृष्णा महाराज तुमच्या चरणावर नतमस्तक होतो तीनही गायनाचार्य दोन बाजूला दोन माऊले आणि मध्ये त्रिमुखी दत्त माऊली महाराज तुमच्या चरणावरती दत्ताबुवा तुमच्या चरणावरती माऊली महाराज तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो आदरणीय योगीजी महाराज यादव यांच्या संस्थेतली गुरुकुलातली ही सगळी लहान लहान विटेवरच्या मालकाकडे प्रभू रामचंद्राकडे एवढीच प्रार्थना आहे रामा आजच्या कीर्तनातून जर काही पुण्य मिळणार असेल तर कीर्तनात बसलेल्या सहित आमच्या कुणाचेही वाट्याला हे पुण्य देऊ नको आजच्या कीर्तनाचं सबंध पुण्य या लेकरांच्या पदरात घाल या पुण्याने हे लेकर भविष्यात कीर्तनकार गायनाचार्य मृदंगाचार्य तथा निष्ठावंत वारकरी व्हावे एवढीच प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो
रामप्रभूच्या चरणी प्रार्थना करीत असताना सिस्टममध्ये दादा तुमचं मनापासून आभार मानतो. संत बाळूमामा युट्यूब चॅनलचे आदरणीय कुलास आहेत, तुमचं मनापासून आभार मानतो. विनेकरी बाबा तुमचा आभार मानतो. महाराज तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. दादा तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. सर्वांचा आभार मानत असताना महेश दादा तुमच्या सगळ्या तरुण पिढीचं मनापासून आभार मानतो. झालेली सेवा अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून प्रभू रामचंद्राच्या चरणावर समर्पित करीत असताना रामाचं नाव एवढं गोड आहे. शेवटी तुकोबरायांनी हाक मारून हेच सांगितलं, त्याचं नाव घेतल्याशिवाय राहू नका. सांगे तुका हा